निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर। टीएमसी 119 तर भाजप 123 जागांवर आघाडीवर आहे। ममता बॅनर्जी यांची धाकधूक या ठिकाणी वाढलेली असणार। त्यांचं जे एक शेवटचं ट्विट आहे मतमोजणीच्या आधीचं, ते देखील या सगळ्यावर, या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहा असे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात आलेला आहे। कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पूर्णतः या ठिकाणी घेण्यात आली आहे। तर टीएमसी 119 तर भाजप 123 जागांवर आघाडीवर। 6.5 कोटी मतदारांनी पश्चिम बंगालमध्ये मतदान केलेलं आहे। 2 टप्प्यामध्ये झालेलं मतदान आणि छप्पर फाड मतदान झालेलं आहे। टक्केवारी जवळपास 92 ते 93% इतकी पाहायला मिळालेली आहे। जी आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक वोटिंग जी आहे त्याच्यामध्ये गणली जाते। त्याचा फायदा नेमकं कोणाला होतोय हे चित्र काही तासामध्ये स्पष्ट होईल। आकड्यांचा हा खेळ आहे। टीएमसी सध्या जर आपण पाहिलं तर 140 जागांसाठी निवडणूक जी आहे ती झालेली आहे। 71 हा बहुमताचा आकडा आहे आणि कलानुसार 3 राज्यांमधल्या निकालांमध्ये स्पष्टता आलेली आहे। केरळमध्ये काँग्रेस, आसाम, पुदुचेरीमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता मात्र धोक्यात आलेली आहे आणि अभिनेते विजय यांचा टीव्हीके 85 जागा घेऊन या ठिकाणी आघाडीवर आहे। आता तामिळनाडूमध्ये टीव्हीकेची सरकार असणार का याकडे लक्ष असेल। जी खैरात त्यांनी आपल्या मतदारांवर केलेली होती तर त्यानुसार तामिळनाडूच्या जनतेनं अभिनेता विजय यांच्या पारड्यात आपला कौल टाकलेला आहे का हे आकडे सांगतायत। 2024 मध्ये टीव्हीके पक्षाची स्थापना झालेली होती। इकडे पुदुचेरीचे आकडे आपण या ठिकाणी पाहताय। भाजप 22 आणि काँग्रेस 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रशासित प्रदेश अवघ्या 30 जागा या ठिकाणी आहेत आणि पुदुचेरीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि AINRC यांनी मागच्या वेळेला सत्ता स्थापन केलेली होती। यंदा नेमका आकडा किती भाजपला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुदुचेरीमध्ये असंही भाजपचंच सरकार आहे आणि पुन्हा एकदा भाजप जास्त जागा घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करणार असं पाहायला मिळतंय। तर कलानुसार 3 राज्यांमधल्या निकालांमध्ये तसं पाहिलं तर स्पष्टता आली आहे। सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे तो तामिळनाडूमध्ये। कुठल्याही एक्झिट पोलमध्ये हे दिसलं नव्हतं, मात्र अभिनेते विजय यांची टीव्हीके अगदी मागून येऊन पुढे गेलेली आहे। इथे DMK 52, AIDMK 55 आणि टीव्हीके इथे 86 जागांवर आघाडीवर आहे। एक्झिट पोलनुसार पण जर आपण पाहिलं तर टीव्हीकेला खूप चांगली मतं मिळतील, त्यांच्या जागा निवडून येतील असा कल जो आहे तो पाहायला मिळालेला होता। इकडे केरळमधली आकडेवारी काँग्रेस जी आहे ती 92, त्याच्यानंतर डावे 42 आणि भाजप 6 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। केरळमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारलेली आहे आणि पुन्हा एकदा केरळमधली सत्ता आपली खेचून घेतलेली आहे असं दिसतं। तर आसाममधली आकडेवारी आपण पाहूया। आसाममध्ये भाजप 74, काँग्रेस 28 आणि इतर एका जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 10 वर्षांपासून भाजपची या ठिकाणी सत्ता आहे। हॅट्रिक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि आकडे सुद्धा तसंच काहीतरी सांगतायत। कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार आहे। त्यामध्ये आहे बंगालमध्ये टीएमसीला मागे टाकून भाजप आता आघाडीवर गेली आहे। टीएमसी 119 तर भाजप 123। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन सत्ता गमावणार का, कारण विजय यांचा पक्ष 1 नंबरचा पक्ष या ठिकाणी ठरलाय। केरळमध्ये डाव्यांच्या हातातून